सुरुवातीचा आकर्षक भाग. तुम्हीही बेडवर लवकर थकता का? तुमची पार्टनर असमाधानी राहते का? आज मी तुम्हाला असा एक फक्त 2 मिनिटांचा सिक्रेट उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमची रात्र रंगीन होईल आणि ती स्वतः म्हणेल, बस करा, आता खूप झालं. बायकोजवळ जाण्यापूर्वी बरोबर 2 मिनिटे आधी हे 2 बिया तोंडात ठेवा. त्यानंतर तुम्ही थकून जाल, पण ती म्हणेल की आता बस करा, खूप झालं. लवकर डिस्चार्ज अजिबात होणार नाही. आज मी तुम्हाला एक अतिशय पॉवरफुल आणि 100% घरगुती उपाय सांगत आहे. कोणत्याही इंग्रजी औषधाशिवाय, टॅबलेटशिवाय किंवा साईड इफेक्टशिवाय. मग तुम्हाला बीपी असो, शुगर असो किंवा तुमचं वय 18 असो वा 80, काहीही अडचण नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर नमिता पाटील आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर नमिता पाटील चॅनल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी लैंगिक आरोग्याविषयीची खरी माहिती आणि अत्यंत उपयुक्त टिप्स रोज घेऊन येत राहीन. या 2 बिया तुमच्या घरात अगदी सहज मिळतात. सेक्स करण्यापूर्वी बरोबर 2 मिनिटे आधी त्या तोंडात टाका आणि हळूहळू चोखत राहा. त्यातून रस निघत राहील. त्यांना चावू नका, फक्त चोखत राहा. हा उपाय शरीराची हायपर सेन्सेशन कंट्रोल करतो. म्हणजेच जी जास्त उत्तेजना लवकर डिस्चार्ज होण्यास कारणीभूत ठरते ती बॅलन्स होते. प्रायव्हेट पार्टमध्ये मजबूत ताठरता येते. संवेदनशीलता नियंत्रणात राहते आणि तुम्ही जास्त वेळ टिकू शकता. हा उपाय इंग्रजी औषधांपेक्षा खूप चांगला आहे, कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. ना डोकं दुखतं, ना हृदयाची धडधड वाढते, ना किडनी किंवा लिव्हरवर कोणताही ताण येतो. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, सुरक्षित आहे आणि शरीराला कोणतीही हानी पोहोचवत नाही. बरेच लोक म्हणतात की औषधं लगेच काम करतात, परंतु त्यांचा प्रभाव 4 ते 6 तासांत संपतो आणि वारंवार औषधं घेतल्याने शरीर कमकुवत होते. हा घरगुती उपाय हळूहळू काम करतो, पण त्याचा परिणाम दीर्घकाळ आणि कायमस्वरूपी टिकणारा असतो. जर तुम्हाला हा उपाय दररोज करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी 2 बिया आणि 2 लवंगा एका ग्लास गरम दुधासोबत घ्या. हे कॉम्बिनेशन तुमची स्टॅमिना, ताकद वाढवते, ब्लड फ्लो सुधारते आणि दुसऱ्या दिवशीही शरीरावर नियंत्रण राहते. लवंगामध्येही असे गुणधर्म असतात जे नसांना शांत ठेवतात आणि उत्तेजनेचा समतोल राखतात. पण सेक्सच्या वेळी फक्त 2 बिया चोखणं पुरेसं आहे. तुम्हाला लगेचच फरक दिसू लागेल. मित्रांनो, 1 मिनिट थांबा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. स्टॅमिना कमी असणे, लवकर थकवा येणे किंवा परफॉर्मन्सची भीती वाटणे, या समस्यांमुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत आहे का? अनेकदा आपण यावर मोकळेपणाने बोलू शकत नाही आणि चुकीच्या उपायांच्या मागे हजारो रुपये खर्च करतो. म्हणूनच मी, डॉक्टर नमिता पाटील, खास तुमच्यासाठी एक प्रॅक्टिकल आणि रिझल्ट देणारा स्टॅमिना आणि हेल्थ मास्टरी कोर्स घेऊन आले आहे. या कोर्समध्ये मी अगदी सोप्या भाषेत वैज्ञानिक उपाय, योग्य डाएट आणि काही खास पद्धती सांगितल्या आहेत, ज्या तुम्ही घर बसल्या फॉलो करू शकता. तुमची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवली जाईल. आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे या संपूर्ण कोर्सची फी हजारो रुपये नाही, तर फक्त आणि फक्त 49 रुपये आहे. होय, एका चहा नाश्त्याच्या खर्चापेक्षाही कमी किमतीत तुम्ही तुमचे आरोग्य आणि आत्मविश्वास परत मिळवू शकता. विचार करत बसू नका. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कॉमेंटमध्ये मी या कोर्सची लिंक दिली आहे. आत्ताच त्या लिंकवर क्लिक करा, फक्त 49 रुपये पे करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. चला तर मग व्हिडिओकडे वळूया. आता या उपायाला आणखी पॉवरफुल बनवण्यासाठी सर्वात बेस्ट पोझिशनचा वापर करा. ती म्हणजे वुमन ऑन टॉप किंवा महिला वर असण्याची स्थिती. तुम्ही खाली झोपा आणि तुमच्या पार्टनरला वर बसू द्या. या पोझिशनमध्ये ब्लड फ्लो खूप चांगला राहतो. तुमचा प्रायव्हेट पार्ट खालच्या दिशेने असतो, ज्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने डिस्चार्ज लवकर होत नाही. जेव्हा पुरुष वर असतो तेव्हा धक्के मारल्यामुळे वीर्य सहजपणे बाहेर पडते, पण खाली असल्यामुळे हे हळूहळू बाहेर पडते. यामुळे तुमची टायमिंग आपोआप 2 ते 3 पटीने वाढते. या पोझिशनमध्ये तुमच्या पार्टनरला पूर्ण कंट्रोल मिळतो. ती गती, खोली आणि स्पीड स्वतः ठरवू शकते, ज्यामुळे दोघांनाही जास्त आनंद मिळतो. तुमचे हात मोकळे राहतात. तुम्ही तुमच्या पार्टनरला कुरवाळू शकता, ब्रेस्ट किंवा कमरेला स्पर्श करू शकता, पाठीवरून हात फिरवू शकता किंवा तिच्या केसांशी खेळू शकता. हे तुमच्यातील रोमांस अनेक पटीने वाढवते आणि भावनिक जवळीक देखील मजबूत करते.
हा उपाय करताना सुरुवात नेहमी हळूहळू करा. एकदम जोराने धक्के मारू नका. तुमच्या पार्टनरला सतत विचारत राहा की तिला कसं वाटतंय. जर कुठेही वेदना किंवा अस्वस्थ वाटत असेल तर लगेच अँगल बदला किंवा थांबा. जर गुडघ्यांमध्ये किंवा कमरेमध्ये काही जुना त्रास असेल तर उशीचा वापर करा, जेणेकरून वेदना होणार नाहीत. हा उपाय आणि ही पोझिशन एकत्र केल्यावर हे अनेक लोकांसाठी गेम चेंजर ठरलं आहे. बरेच जोडपे सांगतात की आधी ते 2 ते 3 मिनिटांतच संपायचे, पण आता ते 15 ते 20 मिनिटे सहज टिकतात आणि पार्टनरही जास्त समाधानी होते. तुम्हालाही लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या आहे का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही किती मिनिटे टिकू शकता? हा 2 बियांचा उपाय ट्राय करण्याची तुमची इच्छा आहे का? कॉमेंटमध्ये लिहा. जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे अशाच पॉवरफुल आणि घरगुती टिप्स येत राहतील. तुम्ही कधी वुमन ऑन टॉप पोझिशन ट्राय केली आहे का? तुम्हाला कसं वाटलं? कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. घरगुती उपाय सेक्स लाईफमध्ये इतका मोठा बदल घडवू शकतात का? तुमचं मत सांगा. मित्रांनो, सेक्समधील समाधान केवळ शारीरिक नसून भावनिक देखील असते. योग्य पद्धतींचा अवलंब करा. आपल्या पार्टनरशी मनमोकळेपणाने बोला आणि छोट्या छोट्या सवयी बदला. हा 2 बियांचा उपाय अनेक लोकांसाठी लाईफ चेंजिंग ठरला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद. स्वतःची आणि आपल्या पार्टनरची काळजी घ्या.